नमस्कार. आपले नाते चॅनलच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ माझ्या त्या सर्व भावा बहिणींसाठी आहे ज्यांची रास मकर आहे. मित्रांनो, येणारा 11 एप्रिल 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात एक फार मोठा बदल घेऊन येणार आहे. अनेकदा तुम्हाला असं वाटतं की लोक तुम्हाला चुकीचं समजतात, तुमच्या कष्टाचं फळ तुम्हाला मिळत नाही आहे. पण आता वेळ बदलली आहे. शनिदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात नेमकं काय घडणार आहे हे आजच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं तर करिअर आणि व्यवसाय यामध्ये मोठी झेप. एप्रिल महिना तुमच्या करिअरसाठी एक टर्निंग पॉईंट ठरेल. 2 एप्रिलपासून तुमचा आत्मविश्वास इतका वाढेल की जे प्रकल्प वर्षानुवर्ष रखडले होते ते आता वेगाने पूर्ण होतील. जर तुम्ही सरकारी काम, टेंडर किंवा परदेशाशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला प्रचंड यश मिळण्याचे योग आहेत. नोकरीत असलेल्यांना पदोन्नतीची गोड बातमी मिळू शकते. दुसरं, परदेश प्रवासाची संधी. ज्यांचं स्वप्न परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचं किंवा स्थायिक होण्याचं आहे त्यांच्यासाठी 11 एप्रिल नंतरचे दरवाजे उघडतील. व्हिसा किंवा पासपोर्टच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे महत्त्वाचे प्लॅन्स कोणालाही सांगू नका, अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींनाही नाही. तिसरं, आर्थिक प्रगती आणि नवीन संपत्ती. गेल्या काही महिन्यांपासून पैशाची जी चणचण भासत होती ती आता दूर होईल. 19 एप्रिल नंतर एकापेक्षा जास्त मार्गांनी तुमच्याकडे धनप्राप्ती होईल. इतकंच नाही तर नवीन घर, गाडी किंवा जमीन घेण्याचे तुमचे स्वप्न या महिन्यात पूर्ण होऊ शकतं. कुटुंबाकडून किंवा आई-वडिलांकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळण्याचे चांगले संकेत आहे. चौथं, नाती आणि कौटुंबिक सुख. तुमच्या वैवाहिक आयुष्यात किंवा प्रेमसंबंधात जे काही छोटे मोठे वाद होते ते आता संपुष्टात येतील. एकमेकांबद्दलचा विश्वास वाढेल. ज्यांचे विवाह जमण्यात अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी 11 एप्रिलनंतर लग्नाचे प्रबल योग जुळून येत आहेत. पाचवं, आरोग्याची काळजी. आरोग्याच्या बाबतीत महिन्याच्या सुरुवातीला पोटाचे विकार किंवा थोडा मानसिक ताण जाणवू शकतो. पण 11 एप्रिलनंतर तुमची प्रकृती सुधारेल आणि तुम्हाला अधिक उत्साही वाटेल. मित्रांनो, आता आपण काही यशस्वी होण्यासाठी खास उपाय पाहणार आहोत. या काळात जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी तुम्ही काही छोटे उपाय करू शकता. दररोज ओम श्री श्री नम या मंत्राचा जप करा. संकटांपासून वाचवण्यासाठी ओम दुर्गाय नम हा मंत्र म्हणा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दररोज हनुमान चालीसा वाचायला विसरू नका. यामुळे तुम्हाला कोणत्याही कठीण प्रसंगातून बाहेर पडण्याची ताकद मिळेल. तर मकर राशीच्या माझ्या सर्व मित्रांनो, आता घाबरू नका. एका सिंहासारखे निडर होऊन पुढे जा, कारण काळ आता तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपली नाती कुटुंबाचा भाग होण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.